जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी विरजला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा मिळाला असून आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची आरोग्य विभागाने दखल घेतली आहे। यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी श्रीरामपूर येथेच वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे। यामुळे कोपरगाव, राहता, संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांगांना अहिल्यानगरला जाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। 2019 पासून आमदार काळे यांनी दिव्यांगांसाठी मोफत बस सेवा व संपर्क कार्यालयामार्फत मदत व्यवस्था सुरू ठेवली आहे। आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयातच तपासणी व प्रमाणपत्र वितरणाचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार असल्याने पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। जामखेड येथील नगर परिषद मध्ये तक्रारदार यांचा मुलगा व मुलीच्या 2 जन्म दाखल्यासाठी प्रत्येक दाखल्यासाठी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जामखेड नगर परिषदेतील 2 कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडले आहे। या प्रकरणी अभिजित जालिम भैसडे, लिपिक व अहमद इलियास शेख मदतनीस अशा 2 आरोपींना लाच घेताना रंगे हात पकडले आहे। या प्रकरणी वरील 2 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू अल्हाट, पर्यवेक्षण पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास पर्यवेक्षण पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे हे करत आहेत। शेवगाव शहरातील एसटी बस स्थानक परिसरात खासगी चारचाकी वाहनांची वाढती घुसखोरी मोठी डोकेदुखी ठरत असून त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत। आगारात प्रवेश बंद असतानाही अनेक खासगी गाड्या थेट बसच्या प्लॅटफॉर्म पर्यंत घुसत असल्याने एसटी बसच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत आहेत। या अनधिकृत वाहनांमुळे बस वेळेत सुटण्यास अडचणी येत असून प्रवाशांना अनावश्यक विलंब सहन करावा लागत आहे। विशेषतः सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचं चित्र आहे। प्रवाशांची याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आगार प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की आगार प्रमुख व संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। खासगी वाहनांना आगारात प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी, नाहीतर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे। लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळ पिंपरी येथे सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील डॉक्टरसह 2 एजंटना अटक केली आहे। या प्रकरणी डॉक्टर रवींद्र कुटे, प्रदीप ढगे आणि निलेश भवर यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर लोणी पोलीस आणि PCPNDT पथकाने संयुक्त कारवाई केली आहे। या छाप्यात अल्ट्रासोनोग्राफी मशीन, मोबाईल, रोख रक्कम आणि 3 चारचाकी वाहने असा सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या तपासणी दरम्यान दलालांच्या माध्यमातून गर्भवती महिलांकडून 10,000 रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचं उघड झालं। या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रातील बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाने मोठा आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे। साईबाबांच्या पावन नगरीत भाविकांची लूट थांबण्याचे नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। मुंबईतील एका भाविकाला 200 रुपयांचा मोगऱ्याचा गजरा तब्बल 2000 रुपयांना विकून त्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या फसवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा या टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सुमारे 11:30 वाजता स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत
तब्बल 69,79,400 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त केली आहे। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामखेड नगर परिषदेत जन्म दाखल्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 लोकसेवकांवर कारवाई केली आहे। या प्रकरणी अभिजित भैसाडे आणि अहमद शेख यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदाराने 2 जन्म दाखल्यांसाठी अर्ज केला असता तर प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे एकूण 3,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। बुधवारी सापळा रचून अहमद शेख याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून भैसडे याने लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू अल्हाट याच्या पथकाने केली आहे। जादूटोणा, भूतबाधा अशा अंधश्रद्धांमध्ये भोंदूबाबा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत असतानाच एक महिला मांत्रिकानेही आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे। अज्ञानाचा गैरफायदा घेत भूतबाधा करणी व जादूटोणा काढण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। श्रीरामपूर परिसरातील एका तथाकथित मांत्रिक महिलेविरुद्ध बेलापूर येथील पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आलाय। इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न समारंभात झालेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2,79,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। लग्नस्थळी ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान फिर्यादी यांच्या गळ्यातील 60 ग्राम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ममदापूर फाटा येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। या तपासात बबलू उर्फ अब्दुल पिंजारी, आतिक शेख आणि सनी ढोकणे यांचा गुन्ह्यात सहभाग उघड झालाय। आरोपींकडून सोन्याचे दागिने, 2 मोबाईल आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर पुढील तपास संगमनेर शहर पोलिसांकडून सुरू आहे। जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।